नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर तुमचंही स्वप्न असेल की तुमचं एखादं घर असावं नवी मुंबई किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी, तेही अफोर्डेबल किमतीमध्ये. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करावा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही अशा प्रकारचे व्हिडिओ येतील त्यावेळी तुम्हाला इमिडिएटली नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आज आपण बघणार आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टबद्दल. तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा जो फायनल डिझाईन जे आहे ते रिव्हील झालेलं आहे आणि आपण त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करणार आहोत, काही माहिती बघणार आहोत. त्याशिवाय लोकांचे काही प्रश्न असतात ह्याबद्दलही. त्यामध्ये जे दोन मेजर प्रश्न असतात त्यामधला पहिला प्रश्न जो आहे की कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी जेणेकरून आपण ह्या इंटरनॅशनल एअरपोर्टचा बेनिफिट घेऊ शकतो, आणि दुसरा म्हणजे ह्या एअरपोर्टचा आपल्याला काय फायदा आहे. हे दोन पॉईंट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण बघूया की तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्टचा फायदा काय मिळणार आहे. तर बघा, बरेच लोक मला विचारतात की आम्हाला एअरपोर्टचा काय फायदा आहे, की आम्ही त्या एअरपोर्टला जाणार नाही आहोत किंवा काही आमचं जसं काम नसणार आहे वगैरे. आणि ॲट द सेम टाइम जर मी एअरपोर्टच्या जवळपास एरियात राहिलो तुम्हाला नॉईज पोल्युशनमध्ये त्रास होऊ शकतो. तर अशा केसमध्ये तिथला रेट जो आहे तो कमी होणार आहे. तर बघा, जेव्हाही अशा प्रकारचं इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतं त्याचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्या एरियाचा होतो. तर हाही एक पहिली गोष्ट आहे. याशिवाय तुम्ही बघा की एअरपोर्टवरती बरेच लोक काम करणार आहेत. तिथे एक जवळपास 3-4 लोकांचा स्टाफ असणार आहे पूर्ण एअरपोर्ट मॅनेज करण्यासाठी. ॲट द सेम टाइम ज्या बरेच लॉजिस्टिक कंपन्या ज्या असतात त्या एअरपोर्टच्या आजूबाजूला त्यांचं ऑफिसेस उघडतात. फॉर एक्झाम्पल DHL आहे किंवा ब्लू डार्ट आहेत. तशा मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं ऑफिसेस तिथे नियर बाय एरियामध्ये येतील, जेणेकरून त्याला लॉजिस्टिक करण्यासाठी सोपं पडेल. याशिवाय ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात की ज्या मल्टिपल कंट्रीजमध्ये वर्क करतात त्यांचेही ऑफिसेस हे एअरपोर्टच्या आजूबाजूला नॉर्मली असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की जे आपलं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्या साईडला जो अंधेरीचा एरिया आहे तिकडे बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. तर अशा केसमध्ये काय होतं की मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या एअरपोर्टच्या आजूबाजूला त्यांचं ऑफिस घेणं प्रेफर करतात आणि त्यामुळे तो एरिया खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो. याशिवाय एअरपोर्टच्या आजूबाजूच्या एरियामध्ये 5 स्टार हॉटेलही बांधले जातात. तर अशा केसमध्ये तिकडे काम करणारा स्टाफ जो आहे त्यालाही कुठल्या जवळपासच्या एरियामध्ये राहायला घर लागणार आहेत. आणि अशा केसमध्ये तुम्ही बघू शकता की एम्प्लॉयमेंट जनरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि ही सर्व लोक जी आहेत ते त्यांच्या कामाच्या जवळपास लोकेशनमध्ये म्हणजे एअरपोर्टच्या जवळच्या लोकेशनमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करतील. आणि त्यामुळे तिथलं रेंटल इन्कम म्हणा किंवा त्यामुळे तिथली किंमत म्हणा, जी घरांची किंमत आहे ही दोन्हीही अप्रिशिएट होण्यासाठी मदत होते. आता आपण जर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं बघितलं तर तुम्ही बघू शकता की उल्व्या या ठिकाणी एक SEZ प्लॅन केलेला आहे. याशिवाय द्रोणागिरी या ठिकाणी एक SEZ प्लॅन केलेला आहे. खारघर या ठिकाणी पण एक कमर्शियल एरिया प्लॅन केला गेला आहे. तर अशा प्रकारे बघा बरंच प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे. लँड अलोकेट केली गेलेली आहे. फक्त हे डेव्हलपमेंट होईल कधी, जेव्हा तुमचं इंटरनॅशनल एअरपोर्ट नियर कम्प्लिशनला असेल. याशिवाय तुम्ही जर बेलापूरसारख्या एरियामध्ये जर गेलात तर तिकडेही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कमर्शियल कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते चांगल्या प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे ते सध्या सुरू आहे. आता आपण वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. तर आता आपण एअरपोर्टबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर बघा, इंडियामधले जेही चांगले एअरपोर्ट बांधले गेलेले आहेत ते सर्व एअरपोर्ट मेजरली PPP मॉडेल अंतर्गत बांधले गेलेले आहेत. PPP म्हणजे काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन जे आहे ते एक प्रायव्हेट कंपनी करते आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची भागीदारी काही प्रमाणामध्ये असते. तर सिमिलर टाईपचे प्रोजेक्ट जे आहेत ते म्हाडाने त्यांच्या लॉटरीसाठीही केलेले आहेत. या आधीही तुम्हाला मी प्रोजेक्ट सांगितला होता अशा प्रकारचा. तर सिमिलर प्रोजेक्टमध्ये हेही करणार आहेत की ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन जे आहे ते प्रायव्हेट कंपनी करणार आहे आणि काही पार्ट जो आहे तो गव्हर्नमेंटचाही असणार आहे. तर ह्यामध्ये जो प्रायव्हेट पार्ट जो आहे तो गेला आहे GVK नावाच्या कंपनीला. GVK कंपनी ही तीच कंपनी आहे जी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघत आहे. ॲट द सेम टाइम जे बँगलोर एअरपोर्ट जी आहे तेही GVK कंपनीकडेच आहे. अजून एक तुम्ही नाव कदाचित ऐकलं असेल की GMR म्हणून. तर GMR कंपनी जी आहे ती दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट बघत आहे. तर अशा प्रकारे हे मॉडेलमध्ये हे रन होणार आहे. आता आपण बघूया की मेन ह्याच्या कसं काय डिझाईन नसणार आहे त्याबद्दल. तर बघा, जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते कमळाच्या डिझाईनवरती इन्स्पायर्ड डिझाईन असणार आहे. तर सिमिलर टाईपचं डिझाईन तुम्हाला इकडे काही बघायला भेटणार आहे. तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता ते. याशिवाय जे आहे ह्याला 2 एंट्रन्सेस असणार आहेत. एक जो असणार तो ईस्टर्न एंट्रन्स असणार आहे, जिथून लॉजिस्टिक कंपन्या म्हणजे लॉजिस्टिक जे मुवमेंट आहे ते त्या साईडने होणार आहे. आणि सेकंड एंट्रन्स जो असणार आहे तो वेस्टर्न साईडने असणार आहे, जिथून तुम्हाला मेन लोकांसाठी जे ट्रान्सपोर्ट आहे तर तिकडून त्या रिजनने होणार आहे. इथे जे आहे सेंट्रल डिझाईनचा एक फॉर्मॅट यूज केलेला आहे. सेंट्रल डिझाईनचा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फायदा काय मिळतो की तुम्हाला एका साईड तुमचं एंट्रन्स झालं आणि 3 साईडला तुम्ही एअरपोर्ट बांधू शकता किंवा 3 साईडला तुम्ही 3 टर्मिनल बांधू शकता. तर ह्या फॉर्मॅटचा वापर करण्यात येणार आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 9 लेन प्लस 9 लेनचं एंट्री असणार आहे बाय रोडवेज. ॲट द सेम टाइम तळघर नावाचं तुम्ही स्टेशन बघितलं असेल, जे आहे बेलापूर उरण रोड रेल्वे लाईनवरती, किंवा आपलं जे नेरूळ ते उरण रेल्वे लाईन आहे, जी हा रेल्वे लाईन आहे, ह्या रेल्वे लाईनवरती तळघर नावाचं स्टेशन डिझाईन केलं गेलं आहे. एक वेगळं युनिक डिझाईन ह्यामध्ये केलं गेलं आहे, जे एअरपोर्टला सर्व्हिंग करण्यासाठी वापरलं जाणार आहे. माझ्या माहितीनुसार हे एअरपोर्ट जे स्टेशन आहे आता सध्या फंक्शनल नाही आहे, पण लवकरच ज्यावेळी एअरपोर्ट सुरू होईल त्यावेळी हे स्टेशन जे आहेत ते आधी फंक्शनल केलं जाईल. ह्याशिवाय जे आहे इथे जाण्यासाठी तुम्हाला एक मेट्रो लाईनही दिली जाणार आहे असं दाखवलं गेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जे वॉटर कनेक्टिव्हिटी वगैरे आहे, ह्या सर्व कनेक्टिव्हिटी तिकडे बदलल्या जाणार आहेत. तशा प्रकारे मल्टी मॉडल कॉरिडॉर तुम्हाला मिळणार आहे एअरपोर्टच्या एंट्रन्ससाठी. ह्याशिवाय एअरपोर्ट डिझाईनबद्दल तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर तुम्ही GVKची जे ऑफिशियल व्हिडिओ अनाऊन्स केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मी डिस्क्रिप्शन त्याची लिंक सोडून देईन, तुम्ही तिकडून तो व्हिडिओ बघून घ्या. तर आता आपण बोलूया आपल्या इन्व्हेस्टमेंट पॉईंटकडे. तर बघा, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा जो बेनिफिट आहे तो नवी मुंबई आणि पनवेल रिजनमधल्या जवळपास सगळ्याच लोकेशनला बेनिफिट मिळणार आहे. पण नक्कीच जे लोकेशन स्टेशन आपल्या एअरपोर्टच्या जवळ असणार आहेत त्यांना हा बेनिफिट जास्त मिळू शकतो, आणि त्याबद्दल आपण थोडंसं अनालिसिस करून बघूया. तर त्यासाठी आपण जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनकडे आणि तिकडे बघूया की कुठल्या साईडने कोणते एंट्रन्स आहेत ते. तर आता आपण बघूया की एअरपोर्टचे एंट्रन्स कुठून असणार आहे. तर हा एअरपोर्टचा साधारणतः प्लॅन आहे. तुम्ही बघू शकता की हा साईडचा एअरपोर्ट असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्रमाणे सांगितलं की ह्यामध्ये 3 टर्मिनल असणार आहेत. हे 1, 2, 3 असे 3 टर्मिनल इकडे तुम्हाला असणार आहेत. आणि हे जे आहे वेस्टर्न एंट्रन्स आहे, हा जो आहे आपला ईस्टर्न एंट्रन्स आहे. हा आपण बघूया कुठून येणार आहे. हा तुम्ही इथे बघू शकता की हा जो आहे ते तळघर स्टेशन आहे, आणि ह्या साईडला जो आहे तो पनवेल एरिया आहे. खांदेश्वर वगैरे जो एरिया आहे तो इकडे ह्या साईडला आहे. एअरपोर्ट जो आहे ते 3-4 फेजेसमध्ये कंप्लीट होणार आहे. फर्स्ट फेज तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा फर्स्ट फेज असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा फक्त फर्स्ट वन रनवे जो आहे, हा पहिला रनवे जो आहे तो फंक्शन होणार आहे. आणि जो दुसरा आणि तिसरा फेज आहे, तिसरा हा बघू शकता तुम्ही, तिसरा फेजमध्ये हा सेकंड रन बनला आहे, आणि चौथ्या फेजमध्ये जे आहे ते दोन्ही रनवे फंक्शनल होणार आहेत. तर एअरपोर्ट जो आहे ते पूर्ण एकाच फेजमध्ये येणार नाही आहेत, तर 2-3 फेजमध्ये होणार आहे. तर पहिल्या 2 फेजेसमध्ये तुम्ही बघू शकता की एक रनवे फंक्शनल होईल, हा वाला जो आहे उलव्या साईडला, आणि सेकंड फेजमध्ये तुमचा जो आहे हा दुसरा रनवे म्हणजे जो बेलापूर साईडचा जो रनवे आहे तो फंक्शनल होणार आहे. ह्याशिवाय जर तुम्ही बघितलं, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की ईस्टर्न रोडचा जो तुमचा आहे हा जो आहे तो हा ॲक्सेस रोड असणार आहे, जो 9+9 लेनचा रस्ता असणार आहे आणि मल्टीमोडल कॉरिडॉरही असणार आहे. आणि तुम्ही हा वेस्टर्न साईडचा हा ईस्टर्न साईडचा तुम्ही एंट्रन्स एक्झाम बघू शकता, जो आहे तो कार्गो स्पेसिफिक एंट्रन्स असणार आहे. आता आपण बघूया की गुगल मॅपवर जाऊन बघूया की ह्याचे मॅप लोकेशन कसे असणार आहेत. तर त्यासाठी आपण बघितलं, आपण आलो आहे गुगल मॅपवरती. तर गुगल मॅपवरती बघा, तुम्ही इकडे बघू शकता की पनवेल एरिया हा ह्या साईडला आहे, आणि हा जो एरिया आहे हा आपला उल्वे एरिया आहे. ह्या मॅपमध्ये तुम्हाला नीट दिसणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सॅटेलाईट व्ह्यूवरती. तर तुम्ही सॅटेलाईट व्ह्यूवरती गेला तर तुम्ही क्लिअरली हा एअरपोर्टचा जो एरिया आहे तुम्ही बघू शकता. तर एक्झॅक्ट सेपमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता हा इथून एरिया सुरू झालेला आहे, आणि ह्या साईडला ट्रायंगल आहे. तर ज्याप्रमाणे दाखवलेलं गेलं आहे की हा जो मेन एंट्रन्स असणार आहे हा कुठे ना कुठे आपला तळघर या स्टेशन ठिकाणी असणार आहे. तो ह्या साईडने आपला एंट्रन्स असणार आहे, मेन एंट्रन्स असणार आहे. आणि जो बॅक साईडचा एंट्रन्स असणार आहे, जो लॉजिस्टिकसाठी असणार आहे, तो आपला आहे अंजुमन इस्लाम आहे. तुम्ही कॉलेज बघू शकता, ह्या कॉलेजच्या साईडने इथून हा एंट्रन्स सेकंड एंट्रन्स असणार आहे. तर आय होप तुम्हाला ह्याबद्दल क्लॅरिटी आलेली असेल. तर जे एअरपोर्टपासून सगळ्यात जवळचं लोकेशन जे आहे ते तुम्ही बघू शकता की उल्व्याचं लोकेशन सगळ्यात जवळचं आहे, आणि हे जो दुसरं आहे हे बेलापूर आणि नेरूळ लोकेशन जे आहे ते ह्या साईडचं लोकेशन जवळ असणार आहे. जर तुम्हाला एअरपोर्टचा लँडिंग आणि टेकऑफचा त्रास नको असेल तर तुम्ही आयडियली हा वाला जो एरिया आहे तो हा एरिया तुम्ही अवॉइड करू शकता, कारण इथला पहिला जो एअरपोर्ट रनवे सुरू होणार आहे तो ह्या ठिकाणी होणार आहे. तर जे उल्वे म्हणजे बामणडोंगरी स्टेशनचे ह्या साईडचा जो एरिया आहे तो थोडा तुम्ही अवॉइड करू शकता. सेक्टर 2 वगैरे तुम्ही एरिया बघू शकता, तिथे नॉईज पोल्युशन असू शकतं. आणि जो सेकंड रनवे आहे तो ह्या साईडला आहे, जिथे तुम्ही बघू शकता की NRI कॉम्प्लेक्सचा जो एरिया आहे तो काही प्रमाणामध्ये त्या एंटर गेलेला आहे. त्याच प्रकारचं लँडिंग किंवा टेकऑफचा दुसरा एंट्रन्स जो आहे तो तुम्ही बघू शकता की हा जो तुमचा नॉर्मली बऱ्याच लोकांना हा एक एरिया आवडतो, जो आहे करंजाडी एरिया तुम्ही बघू शकता. करंजाडी एरिया पण जो आहे ह्याच्याकडे मोस्टली लँडिंग येण्याचे चान्सेस बरेच जास्त आहेत किंवा टेक ऑफ येण्याचे चान्सेस बरेच जास्त आहेत. तर अशा केसमध्ये तुम्ही हा साईडचा जो एरिया आहे तो थोडा अवॉइड करू शकता. राहण्याच्या दृष्टीने नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंटच्या दृष्टीने ह्या दोन्ही लोकेशनला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. त्याचप्रमाणे सेकंड एअरपोर्ट जो आहे तो तुम्ही बघू शकता, तो साधारणतः आहे कळंबोलीच्या साईडला, पण हा एरिया बऱ्यापैकी लांब आहे, त्यामुळे मे बी इथे जास्त त्रास होणार नाही. पण जर तुम्ही ह्या एरियामध्ये असाल, म्हणजे जो एअरपोर्टच्या अगदी मागच्या साईडला आहे, हा
पाड्या जवळचा जो एरिया आहे तो एरिया तुम्ही आयडियली अवॉइड करू शकता तुम्हाला राहण्याच्या दृष्टीने बघत असेल तर, कारण इथे एअरपोर्टचा जो रनवे असणार आहे तो इथे ह्या लोकेशनला येणार आहे तुम्ही, आणि त्यामुळे इथे त्रास होऊ शकतो. तर ज्या प्रकारे आपण बघितलं की जो एरियाचा मॅक्सिमम बेनिफिट जो आहे तो एका साईडला मिळणार आहे उल्वे आणि द्रोणागिरी साईडला, आणि सेकंड बेनिफिट जो आहे तो बेलापूर नेरूळ ह्या साईडला मिळणार आहे. आणि ॲट द सेम टाइम जर तुम्ही लॉजिस्टिकच्या दृष्टीने बघितलं तर तुम्हाला जो पनवेल आणि कळंबोलीचा एरिया आहे तिकडे जास्त बेनिफिट मिळणार आहे. पण जर तुम्ही लास्ट 10 वर्षापासून बघितलं असेल की इथले जे डेव्हलपर्स आहे किंवा सिडको जे आहेत ह्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या नावाखाली बऱ्याच किमती ऑलरेडी अप्रिशिएट केलेल्या आहेत, त्यामुळे अप्रिसिएशनसाठी खूप एक कमी मार्जिन आता सध्या बाकी राहिलेलं आहे. तर अशा केसमध्ये आपण काय करावं ह्याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन ह्या व्हिडिओ पार्टमध्ये आपण करणार आहोत. तर बघा, जे सर्वात आयडियल लोकेशन आहे किंवा एअरपोर्टपासून सगळ्यात जवळचं जे लोकेशन आहे ते आहे आपलं उल्वे. त्यामुळे उल्व्याला डेफिनेटली तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट बघू शकता, पण त्यामध्येही 3 टाईप आहेत, आपण त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर बघा, नॉर्मली इन्व्हेस्टमेंट लोक 3 पॉईंट ऑफ व्ह्यू करतात. पहिला की एक रेंटल इन्कम चांगलं मिळावं म्हणून करतात. काही लोकांचं असतं की प्युअर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात, आणि काही लोक जे आहेत ते राहण्याच्या दृष्टीने ॲज वेल एज इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात. तर पहिला पॉईंट आपण बघूया की इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा रेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू, आपण हा पहिला पॉईंट डिस्कस करून घेऊया. तर बघा, जर तुम्ही रेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर तुम्ही जर फॅमिलीला टार्गेट करत असाल की फॅमिलीसाठी आपला घर द्यायचं आहे रेंटलसाठी, तर अशा केसमध्ये माझी रेकमेंडेशन राहील की तुम्ही 2 BHK फ्लॅट बघा आणि एखाद चांगल्या सोसायटीमध्ये बघा, म्हणजे गेटेड सोसायटी असायला हवी. आयडियली ही बिल्डिंग G+7 किंवा त्यापेक्षा मोठी बिल्डिंग असावी. तर अशा बिल्डिंगमध्ये बघा. ह्याचं कारण बघा सिंपल आहे की जर तुम्हाला चांगली फॅमिली किंवा जरा हाय अर्निंग फॅमिली हवी असेल की जी जास्त रेंट पे करू शकते, तर अशा केसमध्ये त्यांची प्रायोरिटी नेहमी असते की एक 2 BHK फ्लॅट असावा. ॲट द सेम टाइम अजून एक प्रेफरन्स असतो की एक गेटेड चांगली सोसायटी असावी. तर आज करंट टाईममध्ये जर तुम्ही उल्व्याला गेलात तर तिथे जी छोटी बिल्डिंग आहे आणि मोठी बिल्डिंग आहे ह्यामध्ये प्राइस गॅप जो आहे हा खूप इव्हिडंट नाही आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही नक्की जर तुम्ही 2 BHK प्लॅन करत असाल तर एका चांगल्या गेटेड सोसायटीमध्ये म्हणजे G+7 किंवा त्यापेक्षा मोठ्या बिल्डिंगमध्ये प्रयत्न करा घेण्यासाठी. तर तुमचा टार्गेट असेल की बॅचलर्सना घर द्यायचं आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही 1 RK किंवा 1 BHK घेऊ शकता. 1 RK आणि 1 BHK ह्यांना कसं आहे की गेटेड सोसायटी नसली तरी चालते, तर अशा केसमध्ये तुम्ही छोटी मोठी बिल्डिंग जरी पकडली तरी ते काही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता लक्षात घ्या, मी असं नाही बोलत आहे की छोट्या बिल्डिंगमध्ये 2 BHK तुमचा रेंट चढणार नाही. नक्कीच मग तिकडेही रेंट मिळेल, पण कसं आहे की जी फॅमिलीचं इन्कम असेल, जे फॅमिली इन्कम असेल तर कुठे ना कुठे थोडंसं कमी असणार आहे, त्यामुळे तुमचं रेंटली तेवढं चांगलं येणार नाही. पण ते जर तुम्ही गेटेड सोसायटीमध्ये 2 BHK चांगला घेतला तर नक्कीच त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊन जाईल. आता आपण बघूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे की प्युअर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर बघा, प्युअर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बघायला गेलात तर मी जवळपास लास्ट 1 वीक होतो, 1 वीकहून जास्त टाइम जो होतो मी उल्व्यामध्ये राहिलो होतो. तर उल्व्यामध्ये 2 BHKची किंमत जी चाललेली आहे ती साधारणतः 70 ते 80 लाखाच्या दरम्यान चाललेली आहे, आणि 1 BHK चाललेला आहे जवळपास 40 लाखापासून ते 50 लाखापर्यंत. तर बघा, जर आपण ते 2 BHKचं एक कन्सिडरेशन करून बघूया की कशा प्रकारे हे होतं आहे. तर बघा, ही जी किंमत आहे 80 लाखाची किंमत, ही जर 1 करोड 60 लाख जरी झाली किंवा 2 करोड जरी झाली तरी बघा तुम्हाला एवढा चांगला बेनिफिट होणार नाही. तर ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला ह्या आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की तुमच्या घराची किंमत जर डबल झाली ह्याचा अर्थ तुम्हाला काहीही बेनिफिट झाला नाही. ह्याचं सिंपल कारण आहे की तुम्ही जो घरावरती खर्च केलेला आहे, म्हणजे जो तुम्ही बँकेकडून लोन घेतलं असेल त्याचा इंटरेस्ट तुम्ही पे करता, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, असे बऱ्याच प्रकारचे चार्जेस तुम्हाला भरायला लागतात. तर तुम्ही हे सर्व चार्जेस ॲड केले तर तुम्हाला कुठे ना कुठे हे घर जे आहे ते जवळपास 1 करोड 60 लाखाच्या आसपासच जात असतं. त्यामुळे जर तुम्हाला 10 वर्षानंतर ह्या घराचे 1 करोड 60 लाख किंवा 2 करोड जरी मिळाले तरी तुम्हाला काही फारसा फायदा होत नाही ह्या डीलमध्ये. इनफॅक्ट तुम्हाला जे मेजर अर्निंग झालेलं असणार आहे ते कुठे ना कुठे फक्त आणि फक्त रेंटल इन्कममध्ये झालेलं असणार आहे. बाकीचा जो पार्ट जो आहे तो आपला अप्रिसिएशनसाठी दिसत नाही आहे. इव्हन तो तुम्हाला वाटेल की 2 करोड ही खूप मोठी अमाऊंट तुम्हाला मिळत आहे, पण बघा तुम्ही ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करून एवढा तुम्हाला फायदा होणार नाही. रादर तुम्हाला 10 वर्षामध्ये पैसे डबल करण्याचे बरेच ऑप्शन्स मिळून जातील, आणि तुम्ही ते ऑप्शन बघू शकता. माझा मित्रही त्याबद्दल एक व्हिडिओ बनवतो, त्याचीही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सोडून देईन. तुम्ही त्याचा चॅनल चेक करू शकता की तुम्ही डबल पैसे कसे करू शकता 10 वर्षाच्या आतमध्येही. तर तुम्ही ते ऑप्शन्स इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघू शकता. लक्षात घ्या, हे मी फक्त बोलत आहे प्युअर इन्व्हेस्टमेंट फॉर्ममध्ये. आता समजा तेच घर जर असतं 50 लाखाला, म्हणजे 2 BHK जर तिकडे तुम्हाला 50 लाखाला उल्व्यामध्ये मिळाला असता आणि त्याची किंमत तुमची 2 करोड झाली असती, तर अनडाऊटेडली 4 पट पैसे वाढत आहेत आणि तुम्हाला मी 100% रेकमेंडेशनमध्ये ही डील सांगितली असती. पण अनफॉर्च्युनेटली प्राइसेस ऑलरेडी अप्रिशिएटेड आहेत. ऑलरेडी तिचे घर जे आहे 70-80 लाखाला पोहोचलेलं आहे. तर अशा केसमध्ये अप्रिसिएशनला फार कमी मार्जिन राहिलेलं आहे, आणि त्यामुळे किंमत डबल जरी झाली तरी एवढा फायदा होत नाही आहे. तर कुठे आहे 50 लाखामध्ये तुम्हाला 2 BHK? डेफिनेटली सेकंड ऑप्शन तुम्हाला सांगितलं द्रोणागिरी सध्या तुम्हाला 50 ते 60 लाखापर्यंत 2 BHK मिळू शकतो, आणि नक्कीच तुम्ही तो ऑप्शन प्रिफर करू शकता. कारण तिथली किंमत 2 करोड झाली तर बघा 50 लाखाचे 2 करोड होणे 4 पट पैसे वाढत आहेत, पण 80 लाखाचे 2 करोड होणे
दुपटीपेक्षा थोडेसे पैसे वाढत आहेत. त्यामुळे नक्की ती डील तुम्हाला बरीच चांगली होऊ शकते प्युअर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. थर्ड आपण बघूया की तुम्हाला राहायचंही आहे ॲज वेल एज इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्ही बघत आहात की तुमचं प्राइस अप्रिसिएशनही झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे. तर अशा केसमध्ये उल्वे एक डेफिनेटली रेकमेंडेड लोकेशन आहे. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की मी काही दिवस तिकडे राहिलो होतो. लाईट पाण्याचा ॲज सच कोणताही इश्यू तिकडे मला वाटला नाही. फक्त होतं कसं की लॉकडाऊनमुळे मी कुठे ट्रॅव्हल करत नव्हतो, त्यामुळे जो ट्रॅव्हलिंगचा होणारा त्रास आहे ह्याबद्दल मला जास्त आयडिया नाही आहे. पण बाकी जो नोड आहे तो खूप चांगल्या प्रकारे सिडकोने डेव्हलप केलेला आहे आणि नक्की तुम्ही त्या लोकेशनमध्ये घर घेऊ शकता. याशिवाय तुम्ही बाकीच्या लोकेशनमध्येही घर बघू शकता. जर तुम्हाला आयडियल तुम्हाला किंमत सांगतो की तुम्हाला 1 BHK साधारणतः 20 ते 30 लाखापर्यंत नवी मुंबईतल्या सिडकोच्या नोडमध्ये कुठेही मिळाला तर ही एक खूप चांगली डील असू शकते. ॲट द सेम टाईम जर तुम्हाला 2 BHK जो फ्लॅट आहे तो साधारणतः 50 लाख ते 60 लाखापर्यंत तुम्हाला मिळाला सिडकोच्या डेव्हलप नोडमध्ये, नक्कीच तीही एक चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट माझ्या मते तरी असू शकते. तर आय होप तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल थोडीशी क्लॅरिटी आलेली असेल. तर आपण परत एकदा ही गोष्ट सर्व समराईज करून बघूया. तर बघा, बेलापूर म्हणा, नेरूळ म्हणा किंवा उल्व्या ठिकाणी म्हणा, ह्या ठिकाणी एअरपोर्टचं अप्रिसिएशन जे आहे ते ऑलरेडी बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यामुळे फार कमी मार्जिन ॲज ऑफ नाव मला दिसत आहे इथे अप्रिसिएशनसाठी. तर अशा केसमध्ये तुमचं बजेट बनत असेल तर तुम्ही अशा ठिकाणी घर घेऊ शकता. जर तुम्हाला राहायच्या दृष्टीने बघत असाल तर. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा प्युअर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर अशा केसमध्ये तुम्ही तिकडे राहायला जाणार नसाल तर तशा केसमध्ये तुम्ही नक्की द्रोणागिरीत हा एक ऑप्शन ठेवू शकता. त्याशिवाय अजून एक जो ऑप्शन आहे की सिडकोचा जो ओल्ड डेव्हलप नोड आहे ज्यामध्ये ऐरोलीपासून ते बेलापूरपर्यंतचा एरिया आहे तो. तर ह्यामध्ये जे आहेत सिडकोच्या ओल्ड कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहेत ज्या जवळपास 35 ते 40 वर्ष जुन्या आहेत आणि ह्या रिडेव्हलपमेंटसाठी ड्यू झालेल्या आहेत. तर येत्या काही वर्षामध्ये इथे रिडेव्हलपमेंट होईल आणि त्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा राहण्याच्या दृष्टीने म्हणा हे जे एरिया आहेत ते खूप चांगले आहेत आणि ज्यावेळी ते रिडेव्हलपमेंट होईल त्यावेळी तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही हाही एक इन्व्हेस्टमेंट किंवा राहण्याच्या दृष्टीने पॉईंट बघू शकता आणि तिकडे घर घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक मारा, चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून जेव्हाही अशा प्रकारची व्हिडिओ येतील त्यावेळी तुम्हाला इमिडिएटली नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.